हॅलो नमस्कार, मी प्रांजल तुमचं सर्वांचं स्वागत करते प्रांजल वाहिनीवर। आणि तुम्हाला टायटल आणि थंबनेलवरून कळलं असेल, एपिसोड आहे माझ्या बॅचलरेट पार्टीचा। मला हेही माहिती आहे की तुम्हाला खूप प्रश्न पडलेले आहेत, अरे हिचं तर लग्न झालंय, मंगळसूत्र घालते, हळदी कुंकू करते आणि मग आता हे मधनाच बॅचलरेट पार्टी कुठून आली। एक ब्राईड टू बीचा स्लॅश घालून लास्ट वीक माझ्या फ्रेंड्सनी पोस्ट केलेलं होतं, स्टोरी टाकलेले होते आणि मला टॅग केलेलं होतं। मी ते स्टोरीज रीशेअर केलेले होते। बऱ्याच लोकांनी मला स्टोरीमध्ये रिप्लाय दिला की तुझं तर लग्न झालं आहे ना, हे तू आत्ता पोस्ट करतेस का, हे जुनं आहे का, एक मागच्या वर्षी झालेलं का ब्राईड टू बी। आणि बरेच क्वेश्चन्स विचारले गेले मला, पण मी कोणालाही उत्तर नाही दिलं आहे। सगळ्या प्रश्नांची उत्तर देईन, पण त्या अगोदर तुम्ही बघा त्या डिनरचा हा व्हिडिओ। तिकडे बघ ना अर्षद, थँक्यू। कोरला जास्त वाटतं। हॅपी मॅरिड लाईफ सगळ्यांना घे। व्हिडिओग्राफी मस्त आहे, मस्त आहे ना, एक नंबर। अयंगर बेकरीतला कसला माझ्यामध्ये डबल लावले। अरे गणपतीची मूर्ती आहे रे। कोण पहिला काढतात कॉम्पिटिशन? होम मिनिस्टर कोणाला बघ, पदरावरती जरतच। अरे आजच उघड। क्या क्लिअरिटी तर का आहे ना। 2 महिन्यापूर्वी प्लॅन केलेला होता। तुम्ही या लोकांना माझ्या व्हिडिओजमध्ये खूप पूर्वीच्या व्हिडिओजमध्ये बघितलं असेल। आम्ही असे व्हिडिओज बनवायचो कलिना युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन, किंवा वसई फोर्टवाला एक व्हिडिओ आहे। आणि हे माझे 2012 पासूनचे फ्रेंड्स आहेत। आणि 2012 मध्ये मी 12वीत होती आणि एनिवे सो 2012 मध्ये मी आय डोंट नो मी का हसते। ते असं बोलतात ना, मी लहानपणी लहान होते, तसं मला एकदम फील आलं। तेव्हा पाटकर्स क्लासेसमध्ये बँड्राला जायचे, मी मावशीकडे राहायचे त्यावेळेस। हे लोक मला तिकडे भेटले आणि तिथून सुरुवात झाली आमच्या फ्रेंडशिपची। त्यानंतर आम्ही बरंच सगळं असं बघितलं आहे, सगळे फेजेस बघितले आहेत एकमेकांच्या लाईफमधले। इव्हेंच्युअली आता असं झालं आहे की ते माझ्या फॅमिलीचा पार्ट झालेले आहेत। काय नाही, आम्ही मग डिनर केलं, मजा केली आणि आम्ही असेच टाईमपासमध्ये हसत असतो। आम्ही असेच हसत असतो, आम्हाला काही लागत नाही, काही टॉपिक पण लागत नाही। पण हे सगळं असं पूर्वी खूप व्हायचं, आता खूप रेअर झालेलं होतं की आम्ही असे भेटतोय वगैरे असं। बट स्पेशल गोष्ट अशी आहे की आपण किती पण दिवसांनी भेटलो ना, तरी ते बॉन्ड सेम राहतं, म्हणजे ती व्यक्ती बदललेली नसते। आणि ते असं मला ह्यांना भेटल्यावर असं स्पष्ट जाणवतं, म्हणजे असं की
हे लोक तसेच आहेत जसे मला 2012 मध्ये भेटलेले होते आणि तितकेच वेडे आहेत आणि तितकेच आपले आहेत असं. सो एनिवेज ते सगळं झालं, तुम्ही बघितलं. आणि हां, मी परत लग्न करते आहे. कसं करते, काय करते, का करते ते सगळं तुम्हाला येणाऱ्या एपिसोड्समध्ये कळणार आहे. सो स्टे ट्यून आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन आल्यावर नक्की माझे व्हिडिओज बघा. बाय.